तर आज आहे माझ्या बहिणीचं लग्न. सकाळी लवकरच आम्ही सर्वजण लग्नाच्या हॉलवर आलो होतो. आल्यावर पहिल्यांदा लग्नाचा रुखवत व्यवस्थित मांडून घेतला आणि इकडं बहिणीचा मेकअपसुद्धा करायचा चालू होता. मग जसजशी पाहुणे मंडळी येतील त्यांच्या स्वागतासाठी नाना, पप्पा व दाजी थांबलं होतं. लग्नाचा मुहूर्त जवळ आल्यावर आमच्या नवरी मुलगीला मामा घेऊन आलं. तर इकडं दाजींची सुद्धा वाजत गाजत एंट्री झाली. आता मंगलाष्टकाच्या वेळी मला काही व्हिडिओ करता आला नाही. मग मंगलाष्टका झाल्यावर नवरा नवरी एकमेकांना हार घालताना थोडी मजाच झाली. तर झालं असं की एक जणानं दाजींना खांद्या उचलून घेतलं. मग आम्ही भावंडांनी सुद्धा बहिणीला निवांत सोप्या बस म्हणून सांगितलं. मग शेवटी दाजींनीच खांद्यावरून खाली उतरून हार घालून घेतला. हे झाल्यावर आलेली पाहुणे मंडळी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी येऊ लागले. पाहुणे मंडळींची ये जा चालूच होती. मग माझ्यासुद्धा पोटात कावळं वरडायला आलं. मग मी आलो जेवणाच्या हॉलकडं. जेवण झाल्यावर हॉलमध्ये आल्यावर बघतोय तर ही दाजी मिळून गाणं म्हणालतीत. मधल्या वेळेत आमच्या भावंडांची मजा मस्ती चालूच होती. मग सर्व कार्यक्रम झाल्यावर नवरा व नवरी करवीर निवासी अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालीत. बहीण व दाजी अंबाबाईचं दर्शन घेऊन आल्यावर बहिणीचं छान असं स्वागत करण्यात आलं. मग बहिणीची घरभरणी झाल्यावर तो क्षण आला ज्यावेळी आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण आता आमची बहीण ही दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार होती. बहिणीचा घरभरणी कार्यक्रम झाल्यानंतर थोड्या वेळानं आम्ही सुद्धा गावी जाण्यासाठी निघालो.